नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजल्यात सकाळचे 11:15. तसं तर मी 9 वाजता उठलो होतो. व्हिडिओ वगैरेला थंबनेल लावला, टायटल लावलं, कारण की रात्रीच अपलोडिंगला टाकली होती आणि पुन्हा रील्स बघितलं आणि झोपून गेलो. आता जाऊन उठलो आहे आणि ब्रश केला आहे, अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. आता चहा पिऊया. तसं तर आज डेट आहे 17 जून 2026 आणि वार आहे वेडनेसडे. तर चहा पिऊन घेऊया आणि मग पाहूया पुढे काय प्लॅन होतो. हा बाई चहा पी. अपडेट गाईस, 1:20 झालेलं आहे आणि तसं तर रात्री मी 11:30 वाजता बिर्याणी ऑर्डर केली होती. ती मी खाल्ली, पण ते ब्लॉगमध्ये नाही दाखवलं कारण की ब्लॉग ऑलरेडी एंड झालं होतं. आणि आता ही बिर्याणी होती, पण आता काय विचार केलं की बाहेरच जाऊन खाऊ, कारण की लाभ कॉलेजला गेलेला आहे आणि आम्ही दोघंच आहेत. तर आता आम्ही निघत आहोत फुल्ली रेडी विथ नो प्लॅन्स. तसं तर बघायला गेलं तर इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला खायला आवडतात, पण ते सर्व तर 4 दिवसात नाही दाखवू शकत. तर आज काही गोष्टी खाऊ, त्या दाखवू. जर एक्सप्लोरच करायचं असलं फूड जे आम्हाला आवडते तर 1 महिना पण कमी पडेल, वडोदराचं स्पेसिफिकली. तर निघूया आता भर उन्हामध्ये. कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. घरून निघता टाइम झालाच. आता 1:30 झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहेत अमृतसरी कुलचा खाण्यासाठी. आणि ते की आहे इथून 14 किलोमीटर आणि अर्धा तास दाखवत आहे. तर आता चला, मी तर जातोयच आणि तुम्हाला पण घेऊन जातो. पहिले जेव्हा मी यायचो ना, तेव्हा तर वैकुंठ जवळच राहायचो, तर सर्व जवळच होतं. आता थोडं त्या बाजूला गेलं हायवेच्या, तर मग सर्व लांबच वाटते. म्हणून बाहेर निघायला पण खूप कंटाळा येतो. आता कसे तरी निघालोय. मध्ये मध्ये उन्हाचा जो प्रकोप आहे तो तर डेंजरच आहे, पण मध्ये मध्ये त्याच्या समोर ढग येतात तर खूप बरं वाटते, पीसफुल. पण ऊन जे आहे, बाप रे बाप, डेंजर. सर्वच व्लॉग मध्ये तुम्ही ऐकलं असेल, कारण की खूपच बेकार ऊन आहे इथे. स्किन तर पूर्ण पेटूनच गेली असेल, कारण की मी नाही सनस्क्रीन लावत मिळत, नाही चेहऱ्याला काय लावत मिळत. आता जे काय होईल ते घरी गेल्यानंतरच. अजून मला तरी वाटते 9 ते 10 किलोमीटर जायचं आहे. फायनली गाईज, वी हॅव रीच अमृतसर कुलचा. तर फायनली हे आहे आलू कुलचा आणि हे आहे स्पेशल अमृतसरी कुलचा. आणि ही आहे लार्ज लस्सी जिसका मुझे था इंतज़ार. वाह वाह, वो घड़ी आ गई है फाइनली. और ये देखो, वीडियोस पे वीडियोस निकल रही है, लेकिन इसकी एक भी वीडियो अच्छी नहीं आ रही है. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही गोष्ट मी 2 ते 3 वर्षापूर्वी ट्राय केली होती आणि मला खूपच जास्त आवडली होती. आज पुन्हा टेस्ट ट्राय करायला हिला घेऊन, काही मला घेऊन आलेले आहेत. आता टेस्ट करतात आणि तुम्हाला रिव्ह्यू देतात. अमृतसरी कुलचा विदाउट बटर, ये हो ही नहीं सकता. रुको भाई, टेस्ट करके बताता हूँ. थोड़े छोले लेते. बघा मित्रांनो, माझ्यासाठी आलू कुलचा आणि हिच्यासाठी स्पेशल कुलचा. ये ठीक नहीं कर रही, ये तूने ठीक नहीं किया. मी खूप स्पेशल आहे, पण इथे सगळं चांगलं आहे, पण गरमी नाही. गरमीमुळे माझा फेस असं झालेला आहे इकडे, एकदम बेकार. बाकी सर्व ठीक आहे. हा कुलचा बघा मी किती भरलेला आहे. मी हा तुम्हाला आता खाऊन दाखवणार आहे. दाखव. कशी आहे टेस्ट? 2 वर्षापूर्वी खाल्लेला तशीच आहे ना? खूप छान, खूप छान. आता तुम्हाला दाखवतो बघा मी. हे लोडेड आहे आणि हे देखील फुली लोडेड आहे. आणि लस्सी लस्सी बघू शकतात तुम्ही मित्रांनो, ह्याने किती फटाफट संपवलं आहे. आणि माझं अजून इतकं बाकी आहे. म्हणजे थांब रे, अरे थांब ना, अरे थांब ना, काय फालतू करतो नुसता. अरे हो, 1 मिनिट चुप. मी एवढंच संपवलं आहे आणि अजून माझं एवढं बाकी आहे, तर ते मी आता खाते. तर अरे यार, तू नको खाऊ, ते मीच खाईल आणि ती लस्सी उरले ती पण मीच पिईल.
मग तिथं दाखव किती होईल. ओके खातो यार. बिल कोण भरणार आहे? जाऊ दे, खा बाई. हे बघा. हॅलो गाईज, ऋतिका दिस साईड. सो आय वॉज अ बिट बिझी इन माय प्रोजेक्ट, सो मी माझे डेली ब्लॉग्स अपलोड नाही केले. तर करंटली अमृतसरी छोले कुलचे खाऊन झालेले आहेत आणि टेस्ट कशी होती? टेस्ट एकदम चांगलीच आहे, मला त्याच्यात काही डाऊट नाही आहे. मी स्नॅप नव्हता टाकला, तर मी आता जरा स्नॅप टाकते. आणि मी तर 2 खाल्ले, म्हणजे दोन्ही. म्हणजे मला पर्सनली छोले कुलचे आवडत नाही, मला नाही आवडत. पण इथे म्हणजे मी खूप ठिकाणी खाल्ल्यात, पण जो कुलचा असतो ना तो इथे पूर्ण असा भरलेला असतो, तर मला ते खूप जास्त आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लस्सी टॉप नॉच, माझ्या भाषेत सांगायचं तर टॉप नॉच. पण हिने लस्सी काहीच पिली नाही, थोडीच पिली नावासाठी, बाकी पूर्ण मीच कारण पिली, की मला पूर्ण पॉटी नाही होत. पूर्ण ग्लास. आता आम्ही इथून निघत आहोत आणि पाहू आता पुढे काय एक्सप्लोअर करता येईल. छोले कुलचे खाऊन झालेले आहेत. तसं तर बघायला गेलं ना तर रात्री तिथे पाय ठेवायची जागा नसते, पण आता दुपार असल्या कारणाने आणि गर्मी को मध्ये नजर टाकू गर्मी को मध्ये नजर रखते हुए जास्त गर्दी नव्हती, म्हणून आमचं आरामात खाऊन झालं. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी. तिथे आहे एअरपोर्ट सर्कल वडोदराचं, आणि इथे आम्ही आलोय टॉय शॉपमध्ये सॉफ्ट टॉय घ्यायला. ही मला घेऊन देणार आहे. सेम टू सेम. या शॉपमध्ये खूपच व्हरायटीज आहेत. कोणाला काही पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा, मी त्यांच्यासाठी घेऊन येईल. आता आम्ही सॉफ्ट टॉयच्या शॉपमधून निघालोय. काहीच नाही घेतलेलं मिळत. पुन्हा येऊ संध्याकाळी, कारण की ज्या माणसाकडून आम्हाला ते घ्यायचं होतं तो अवेलेबलच नव्हता. आम्ही आमची बिल्डिंग मागे सोडलेली आहे आणि आम्ही पारुल युनिव्हर्सिटीच्या बाजूला जात आहोत. NOC वर साईन घ्यायला चालल्यात. आणि तसं तर उद्या सकाळी जाण्याचा प्लॅन होता, पण आता निघालोय बाहेर तर आताच चाललोय. बाकी सो फार सो गुड. मला तरी वाटते पाऊस पडेल, कारण की 1-1, 2-2 थेंब अंगावर पडलेले आहेत. तर पाहूया, पाऊस पडला तर तुम्हाला दाखवतोच वडोदरा की बारिश. चार वाजलेले आहेत. आता जस्ट आलो घरी आणि उन्हामध्ये पूर्ण करपलेलो आहे, पण ते तुम्हाला दिसणार नाही कारण की माझा कॅमेरा तेवढा जस्टिस करत नाही, गोरा करून टाकतो. बाकी आता नशा झालेली आहे लस्सीची आणि कुलच्याची, तर खूप झोप येत आहे. तर थोड्या वेळ आराम करू आणि मग पुढे बघू काय प्लॅन होतो आणि कसं काय होते. छोले भटुरे खाऊन आल्यानंतर तर एवढी आळस आली होती की काय सांगू. आता डायरेक्ट निघालोय. 7:50 झालेले आहेत आणि बाहेर निघालोय असंच एक राऊंड मारायला. आणि बाहेर हवा तर खूपच डेंजर चालू आहे. तिथं दुपारी पण होती, पण आता पण चालू आहे, पण या टायमाला बेरेबल आहे कारण की दुपारी गरम वाफा सुटलेल्या. आणि बाकी सो फार सो गुड. आता आल्यात आम्ही 4-5 महिन्यानंतर इथूनची दहीपुरी आणि पाणीपुरी खायला. लास्ट आपण आलेलो ना जानेवारीमध्ये. तुमचं दाखवा पाणीपुरीची. हां, सिस्टीम बघा. हे सिस्टम. मी नाही खाणार 2 पुऱ्या खाऊन गेली. तर व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी ह्याने माझ्यावर कॅमेरा ठेवलेला. काम पलटी केला तू. ह्यांना खाता पण येत नाही. इलिटरेट गोरी बोटलेली होती. इलिटरेट काम हो गया.
इलिटरेट. हे बघ मी एकच खाणार होतो पण ती दुसरी एक म्हणजे फुटलेली निघाली. भाई हे दोघांनी पण मला वेळा बनवला. मला वाटलं मी पूर्ण खाईल पण खाना गपचूप. बघ 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 अख्खा दिवस चालूच नुसती. आता आम्ही खात आहे दहीपुरी. तुम्ही बघू शकतात एक कशी लागली दहीपुरी. भाई मी पण हा पण आहे. आता हार्दिक दादा ट्राय करणार आहे. हे व्लॉगच्या नावाने पूर्ण दहीपुरी. बघत राहिला. अरे तू घे ना पटापट. हे बघा मी नाही खाणार करून 4 पुऱ्या खाल्या. 2 पाणीपुरी 2 दहीपुरी बस बस. तू पहिल्यांदा खातो का? तू फर्स्ट टाइम? हाऊ टेस्ट कशी आहे? गुड्डीची ओळख बघा. भाई काय 70 रुपीज झालेले तर त्यांनी सॉरी 80 रुपीज झालेले 70 घेतले. 70 घेतले आणि नंतर मला हे दिलं त्याने खायला. त्याने ओळखलं होतं मराठीत बोला काय मॅडम. मी बोलले अरे मुझे लगा भूल गए मुझे. मग काय नाही. वृंदावन चौकला म्हणजे आम्ही दहीपुरी खाली, पाणीपुरी खाली, सुकापुरी खाली. आता निघाल्यात एअरपोर्ट सर्कल जवळ परत सॉफ्ट टॉय घ्यायला. एअरपोर्ट सर्कलला रात्री पुन्हा आलोय सॉफ्ट टॉय घ्यायला. बघू आता कुठला आवडते. काहीतरी घेऊन जायचंच आहे. आणि लाभ पण विचार करत आहे की काय घ्यायचं. आणि इकडे खूपच विविध प्रकारचे व्हेरायटीज आहेत जसे तुम्ही बघू शकता. हे बघा इथे बघा किती आहेत. दुपारी पण दाखवलं होतं मी तुम्हाला आणि अजून दाखवतो. हे बघा ह्यामधला एक घेण्याचा विचार होता पण तेवढा सध्या माझा बजेट नाही आहे. आणि इथे भाई तू पडला कसा काय? इथे तर सर्व पडलेले आहेत. आणि हे बघा खतरनाक नॉनस्टॉप व्हिडिओ. आणि काय बोलू आता यामधला काहीतरी एक घेतो. या सर्वांमध्ये असे 4 ते 5 टॉईज आहेत ते हिने घेतलेले आहेत. आता मला नाही माहिती काय घेतलं आहे. 10 वाजलेले आहेत आणि आता पुन्हा मी घरी आलो होतो. जे काही सॉफ्ट टॉईज घेतले होते ते ठेवण्यासाठी. आता काय घेतलं ते काय दाखवू तुम्हाला. एवढी मोठी व्हिडिओ आहे त्याच्यातला तुम्ही गेस करा काय घेतलं असेल. आणि आता चाललो आहे जेवण्यासाठी म्हणजे काहीतरी खाऊया. असं तर आज दिवसभरात भरपूर काही खाल्लेलं आहे आणि आताही जाऊन खाऊया. आता आम्ही निघालोय परत सिटीच्या दिशेने जायला. पण थेंबे थेंबे पाऊस पडायला लागलाय. आता तो काही दिसणार नाही कारण की एक टिपका पडायला लागलाय अंगावर. दुपारी पण एक टिपकाच पडत होता. बघूया. तसं तर पुढे थोडाफार भार वाटतो पावसाचा पण मला तरी नाही वाटत पाऊस पडेल. मित्रांनो मला वाटलं नव्हतं पण पाऊस आला. हे बघा लाईटीवर दिसतो आणि इथे आम्ही अडकलो होतो. जोरदार पाऊस आलेला आहे विदिन फ्यू सेकंड्स. सी आम्ही आता परत पाऊस थोडा कमी झाला होता म्हणून तिथून निघालोच होतो पण इथे येऊन बसलो. काय ग वडोदराने अपना स्वागत किया बारिश के साथ. लाभ भाई आता इकडे जस्ट लाइटिंग फुटून गेली ओढून गेली. कोणता फुट आहे हे बघा तुम्ही दालबाटी बघू ना. आली होती जरा कामासाठी तर इथे म्हणजे माझ्या एका फ्रेंडनी दालबाटीचं शॉप ओपन केलं आहे आणि मी रील्सवर बघितलं होतं की त्याचं खूप चांगलं चालू आहे. तर त्याने फक्त विचारलं की काय खातील का तर लगेच इकडे हो बोलून ताव मारलेला आहे पूर्णपणे. आता टेस्ट करून हार्दिक सांगणार आहे की दालबाटी कशी लागते. हम पहिले फोडू वगैरे दे यार. फोडायचा जोर नाही वाटतं तुझ्यामध्ये. फोडला ते बघ पूर्ण फोडला. काय कशी करतेस चालू जरा एक्सप्लेन कर आपल्या लोकांना. डाल बाटी चुरमा चटणी ठेचा. हे बघ ही आहे बाटी, ही आहे डाळ, हे आहे चुरमा चुरमा आणि ही मिरचीची चटणी, ही लसणाची चटणी आणि ही दिस इज देसी घी. बस आता आपण थोडीशी डाळ घेऊ व्हिडिओसाठी. पण तू मी काय सांगतो पण तू प्लेटच कशाला दाखवते फक्त मला दाखवेल का नाही.
यू आर बॅड कॅमेरा ना. मी काय बोलते, एवढी तुझ्या फोनमध्ये फ्रेम नाही माहिती मी एकामध्ये घेऊ शकेल, समजलं का? खाल्लेले आहे. कशी आहे? थम्सअप थम्स डाऊन? इट विल बी ए थम्स अप फ्रॉम मी बट वेट लेट मी ट्राय इट विथ लसूण चटणी. एक नंबर. तुम्हाला वाटत असेल हार्दिकला बघून की हार्दिक काय खात नाही, पण रिअलिटी ही आहे. एव्हरी टाईम बॅक ऑफ द कॅमेरा कोण नसतं म्हणून तो असा फोन पकडतो सरळ, म्हणून तुम्हाला दिसू शकत नाही. पण मी तुम्हाला आज पूर्णपणे दाखवणार आहे की ओ माय गॉड 2 बाटीज. यू कॅन सी दिस बाटी. टक 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 चेंडू. खाले भाई खाले. दाल बाटी खाऊन आता आम्ही निघाले आहेत अंड्याचे नवीन व्हेरायटी ट्राय करायला. आजचा व्लॉग आहे तो पूर्णपणे खाण्यापिण्याचा, म्हणजेच फूड व्लॉग होणार आहे. म्हणजे झाला आहे. आणि त्यात हा पाऊस, वातावरण काय झाला एक नंबर. आणि त्यात आम्ही भिजत चाललोय. वृंदावन जवळच आम्ही आलेले आहेत महेश ऑमलेट एक रेस्टॉरंटमध्ये. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. हे काहीतरी अफगाणी ग्रेव्हीमध्ये आहे आणि त्यासोबत पाव आहे. तर आता आपण ट्राय करूया आणि मग तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. मित्रांनो आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो. अंडे, ग्रेव्हीमध्ये बॉईल एग्स वगैरे पण आहे. टेस्ट तर चांगली आहे. मस्ट ट्राय. अँड नाव ऋतिका पाटील विल टेल अस हाव इट इज. कसं आहे? आपण काय दिलं? टी पोस्टला शेवटी चहा पिलाच आणि आता निघालोय घरी जाण्यासाठी. पाऊस थोड्या वेळ पडला नंतर गेला. आता रोड वगैरे सुकलेले आहेत. आता आम्ही आहेत अकोटा ब्रिजला. इथून आम्हाला पोचता होतील 20 ते 25 मिनिटं. आणि आज तसं ही शेवटची नाईट आहे वडोदरामध्ये. उद्या घरी जाणार आहे. तर आता पाहूया कधी प्लॅन होतो पुन्हा इथे येण्याचा. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो आणि हा व्लॉग इथे संपूया. या व्लॉगमध्ये फूड आहे आणि बरंच काही आहे. तर होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.